आज दुःखांकित बातमी कानावर आली. ज्या मुकुंदनगरमध्ये काम करत असताना, महानगरपालिकेचं काम करत असताना ज्या धीरज भैया परदेशीचं घातकी हल्ला झाला आणि त्या घातपातामध्ये आज धीरज भैया परदेशी यांचा मृत्यू गेला. त्यांच्या झालेल्या भ्याड हल्ल्यावरती मी प्रथमतः निषेध करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यामध्ये मी शिवसेनेकडून जाहीरपणे मागणी करतोय, ज्या मुकुंदनगरमध्ये त्याच्यावरती हल्ला झाला त्या मुकुंदनगरमध्ये त्याचा अंतिम विधी झाला पाहिजे आणि महानगरपालिकेची जी 35-40 गुंठे जागा त्या मुकुंदनगरमध्येच आहे. उद्या या जिहाद्यांकडून त्या मुकुंदनगरमधील महानगरपालिकेच्या जागेवरतीही ताबा हा होऊ नये. भविष्यात त्यालाही तोंड द्यावं लागेल. त्या परिस्थितीचा अभ्यास करून मी एक सांगतो, त्या जागेला आणि त्याच जागेवरती महानगरपालिकेच्याच जागेवरती धीरज भैया परदेशी यांचा अंतिम विधी व्हावा आणि त्या जागेला धर्मवीर धीरज भैया परदेशी अमरधाम हे हिंदूंचं अमरधाम होईल. तिथे जेवढे नगर आहेत, बोरानगर आहे, गजराज नगर आहे, ज्या हिंदूंच्या वस्तीवाड्या आहेत, ज्या हिंदूंचे नगर आहेत, त्या हिंदू कमीत कमी 80 ते 90 हजार हिंदूंची संख्या आहे. त्या हिंदू सर्व बांधवांना तिथे ते अमरधाम उपलब्ध होईल. कारण आपल्या नगरमध्ये निमती नाक्यावरतीच एक अमरधाम आहे आणि ह्याच अमरधाममध्ये सगळे हिंदूंचं अंतिम विधी होतो. तरी ते जर महानगरपालिकेने धीरज परदेशी यांच्या नावाने जर तो निर्णय घेतला तर तो बलिदान व्यर्थ जाणार नाही. आणि आम्हाला शिवसैनिकांना एकनाथ भाई शिंदे साहेबांची एक शिकवणूक आहे, हिंदू आणि हिंदुत्व. ह्या शिकवणीवर आम्हाला अभिमान आहे. मी आज माझ्या सगळ्या तमाम शिवसैनिकांच्या मार्फत सगळ्यांसमोर सांगतो की ह्या बलिदान व्यर्थ केलं नाही पाहिजे. धीरज परदेशी यांच्या नावाने तिथे अमरधाम झालाच पाहिजे आणि ही माझी एकट्याचीच मागणी नसून तमाम हिंदू जनतेची मागणी आहे. मी हे बोलतो आणि थांबतो. पुन्हा एकदा धीरज भैया परदेशी यांच्या आत्म्यास शांती लाभो. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.